नमस्कार, उमेश कांगोकर. हां, रात्रीचे 10:30-11 वाजले, पावणे 11 वाजले. हा 266 252 नंबरचा बस स्टॉप. आणि हे बघा, हे समोरच ही जी समोर गल्ली गेली आहे ना, यावरती चढणवरच अंधेरी के वेस्ट आहे पुढे. म्हणजे एवढं समोर असताना के वेस्टमध्ये मी तुम्हाला दाखवतो इथल्या रस्त्याची परिस्थिती. बलदेव हे जम्बो किंग आहे. आणि हे बघा, हा रस्ता बघा कसा तुटलेला आहे. आणि हा आत्ताच नाही आहे, वर्षानुवर्ष असाच असतो हा. आणि हे बघा, इथे बघा, हा केवढा मोठा खड्डा आहे. इथून बस येते, अशी वळून इथून जाते. इथे गाड्या उभ्या असतात, तिकडे रिक्षा उभ्या असतात, या साईडला रिक्षा उभ्या असतात. विचार करा काय परिस्थिती असेल इथून बसमधून जाताना. आता ह्याची तक्रार मी 10 महिन्यापूर्वी दिली होती आणि त्यावेळी इथे वरच्यावर लेप लावून काम केलं होतं. आता त्याच्यानंतर साकीनाक्यामध्ये जे घडलं, माणूस मेन हॉलमध्ये गेला. त्याच्यानंतर ह्या लोकांनी याच्यावर 2 वेळा सिमेंटचं काम केलं भर पावसामध्ये आणि ते सगळं वाहून गेलं. या इथे बॅरिकेड लावलेले, एकदा लावले सगळं वाहून गेलं, परत दुसऱ्यांदा लावले पूर्ण वाहून गेलं. आणि आता पाऊस थांबलेला आहे, पण अशावेळी हे लोक हे काम करत नाहीत. इथले जे इंजिनियर आहे ज्यांना मी तक्रार केली होती, त्यांचं नाव मी घेतो. त्यांचं नाव आहे संदेश जाधव. मी त्यांना आता 8 दिवसापूर्वी त्यांना मॅसेज देखील पाठवला होता. तर ते खाली उत्तर त्यांचं काय म्हणतात, ते खाली लिहिलेलं पुढे पाठवलं आहे कन्सल्ट डिपार्टमेंट. आणि हे ह्यांचं कन्सल्ट डिपार्टमेंट म्हणजे आज अश्विनी भिडेजी बाहेर पडत आहेत मुंबईच्या, म्हणजे त्यांच्या कार्यालयाच्या, आणि सगळ्या ठिकाणी चेक करतात तुमचे लायसन्स कुठे आहे, तुमचे पेपर कुठे आहेत. बेसिक तुम्ही बघत नाही लोकांना किती त्रास होतो आहे. आणि प्रत्येक वेळी काही काम निघालं IIT वाल्यांना घेऊन यायचं. IIT वाल्यांना जर तुम्ही प्रत्येक कामामध्ये जर घेऊन येत असाल तर मग ही BMCची एवढे मोठे इंजिनियर, लाखो रुपयाचे पगारवाले काय उपयोगाचे? अश्विनी भिडे काय उपयोगाच्या? महिन्याला 2-2.5 लाख रुपये पगार घेतात. 2-2.5 लाख रुपये पगार आहे त्यांचा. आणि इथे रस्त्यांची हाल बघा. असं बोलायला अजून मुंबईमध्ये खूप काही आहे. हा फुटपाथ बघा ना, सगळ्या ठिकाणी तुटलेलं आहे. हा मॅकडोनल्ड आहे इथे आणि ही परिस्थिती आहे. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिम मुंबईवरून. परत भेटू.